हॅलो फ्रेंड्स, संदीप सर अकॅडमी आपल्या या फेवरेट यूट्यूब चॅनलवर मी मुकुंदा माळी सर आपलं स्वागत करतो. वेलकम मित्रांनो. आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी व्याकरणातील भाषा या टॉपिकशी संबंधित तिसरं सेशन मित्रांनो अभ्यासणार आहोत. या आधीचे 2 सेशन आपण घेतलेले आहेत. आजच्या तिसऱ्या सेशनमध्ये आपल्या भारतीय भाषा आणि या भारतीय भाषांमध्ये आपली जी मराठी भाषा आहे, या भाषेची उत्पत्ती कशी झाली, तिचा इतिहास काय आहे, ते मित्रांनो अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी आजचं सेशन शेवटपर्यंत नक्कीच अटेंड करायचं मित्रांनो. आधीचे आपले जे 2 सेशन आपण घेतलेले आहेत, त्यामध्ये भाषा काय असते, भाषेची व्याख्या, भाषेचे प्रकार व भाषेची विविध रूपे मित्रांनो आपण अभ्यासलेली आहेत. भाषेच्या विविध रूपांमध्ये आपण मातृभाषा, बोलीभाषा, प्रमाण भाषा, अभिजात भाषा, राजभाषा, राष्ट्रीय भाषा आणि संघराज्य व्यवहार भाषा हे जे भाषेचे 7 प्रकार मित्रांनो आहेत, ते कालच्या सेशनमध्ये अभ्यासलेले आहेत. ज्या विद्यार्थी मित्रांनी आपले आधीचे सेशन अभ्यासले नसतील, त्यांनी नक्कीच मित्रांनो आपल्या आधीचे सेशन अभ्यासा, जेणेकरून आजचं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. बघा, आपण जी सुरुवात केलेली आहे, आपण एक सेशन मित्रांनो टॉपिक वाईज घेत आहोत. एक टॉपिक कंप्लीट करत आहोत. टॉपिक कंप्लीट झाल्यानंतर त्या टॉपिकची आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत. तर आजचं आपलं भाषा या घटकाशी आधारित निगडीत आपलं मित्रांनो तिसरं लेक्चर असणार आहे. यामध्ये आपण बघत आहोत, बघा, आपल्या भारतीय भाषा कुटुंब. आपल्या ज्या भारतीय भाषा आहेत, त्यांचे समूह किंवा त्यांचे कुटुंब मित्रांनो आपण समजून घेणार आहोत. आपल्या भारतीय भाषांना प्रमुख जे 2 भाग जे आहेत, 2 भागात विभागले जातात आपल्या भारतीय भाषा. पहिला म्हणजे इंडो युरोपियन गट किंवा इंडो आर्यन भाषा गट, आणि दुसरा जो गट आहे तो म्हणजे द्रविडियन गट. मित्रांनो, बघा, मानलं जातं की आर्य लोक जे आहेत ते युरोपमधून भारतात आलेले आहेत, आणि त्यांच्यासोबत त्यांची जी भाषा जी काही आली, त्याच्यावरून इंडो आर्यन या भाषा गटाला नाव पडलेलं आहे, अशा प्रकारे मानलं जातं. अनेकांचं मतांतर त्यामध्ये वेगवेगळे आहेत. परंतु आपल्या जी अभिजात भाषेची समिती होती, प्राध्यापक रंगनाथ पठारे समिती, त्या समितीमध्ये मित्रांनो सुद्धा या गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत. म्हणजे आपले जे भारतीय भाषा आहेत, त्यानुसार भारतीय भाषांना प्रमुख 2 गटामध्ये आपण विभागतो. तर या 2 गटांमध्ये जो आपला इंडो युरोपियन गट आहे किंवा इंडो आर्यन भाषा गट आहे, तो 74% आहे मित्रांनो, बघा. आणि जो द्रविडियन गट आहे तो म्हणजे 24%. हे आपले भाषा समूहाचे 2 प्रमुख गट आहेत. यामध्ये आपला जो उत्तर भारत आहे, बघा, आपल्या महाराष्ट्रापासून आपला समजा हा भाग आपण जर केला, तर हा उत्तर भारताचा भाग, आणि त्यामध्ये आपला महाराष्ट्र सुद्धा मित्रांनो हा इंडो युरोपियन भाषांमध्ये या वरच्या गटामध्ये मोडला जातो. म्हणजे हा मध्य भारताचा भाग, हा उत्तर भारत हा या ठिकाणी आपला मध्य भारत एवढा जो भाग आहे, तो म्हणजे आपला इंडो युरोपियन भाषा गटामध्ये मित्रांनो येतो. म्हणजे 74% भाषा, भारतीय भाषा ज्या आहेत त्या 74% भाषा या इंडो युरोपियन गटामध्ये मित्रांनो येतात. आणि जो उरलेला आपला 24% भाग आहे, तो म्हणजे द्रविडियन गटामध्ये येणाऱ्या भाषा, ज्या आपले दक्षिणेकडील 5 राज्य आहेत. हा आपला दक्षिणेकडचा भाग. या दक्षिण भारतामध्ये असणाऱ्या 5 राज्यांच्या ज्या भाषा आहेत, त्या मोडतात आपल्या द्रविडियन गटामध्ये. आता बघा, 74% भाग आणि हा 24% भाग, मग उरले 2%. तर या 2% साठी आता मित्रांनो बघा, आपला जो भाषेचे गट आहेत किंवा समूह आहेत, ते आहेत प्रमुख 2, इंडो युरोपियन किंवा इंडो आर्यन, आणि दुसरा आपला द्रविडियन. तर त्याच प्रकारे अजून जे आहेत ते मानले जातात 5 प्रकारे. बघा, 5 भाषा प्रकार मानले जातात, 5 गट मानले जातात. त्यामध्ये तिसरा आहे बघा आपला ॲस्ट्रो एशियाटिक किंवा ऑस्ट्रिक त्याला म्हटलं जातं. चौथा आहे चिनी तिबेटी किंवा नागा समूह, आणि 5वा आपला अंदमानी. या प्रकारे 5 कुटुंब किंवा भाषा समूहाचे आपले 5 गट हे मित्रांनो बनत असतात. हे जे उरलेले 3 आहेत, ते फक्त आपल्याला मिळतात बघा 2%. म्हणजे हे गट जे आहेत ते लहान आहेत किंवा छोटे, कमी संख्या आहे, तरी सुद्धा आपल्याला त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती या ठिकाणी बघून घ्यायची. या संदर्भात आपल्याला एखादा प्रश्न मित्रांनो येऊ शकतो. आपल्या पोलीस भरती असेल किंवा इतरही आपण जे एक्झामसाठी तयारी करतोय, कुठल्याही तयारी करत असताना या ज्या गोष्टी सोबत त्या आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. या 2 तर आपले आहेतच प्रमुख, इंडो युरोपियन गट आणि आपला द्रविडियन भाषा समूह. मग आपला हा जो ॲस्ट्रो एशियाटिक गट आहे किंवा आपला ऑस्ट्रिक समूह जो आहे, तो मित्रांनो आहे बघा, झारखंड, ओरिसा,
छत्तीसगड, पश्चिम बंगाल हा जो भाग आहे, छोटा नागपूर पठार आपला जो भाग आहे, या ठिकाणी आपला 3 नंबरचा जो गट आहे, 3 नंबरचा समूह आहे, ॲस्ट्रो आशियाटिक समूह किंवा आपला ऑस्ट्रिक समूह, तो या भागामध्ये आहे. त्यानंतर आपला चीनी तिबेटी, बघा भाषेतच दिसतोय चीन तिबेट, म्हणजे आपला चीन तिबेटचा भाग असणार. आपले 7 सिस्टर स्टेट जे आहेत, 7 सिस्टर स्टेट यांच्यामध्ये असणारी ज्या भाषा आहेत त्या आपल्या येतात चीनी तिबेटी म्हणजे किंवा नागा समूहामध्ये. तर बघा नागालँड आपला आहे या ठिकाणी, तो नागा समूह मानला जातो भाषांचा. आणि तिसरा आहे आपला अंदमानी भाषा. अंदमानी समूह जो आहे तो म्हणजे आपल्या भारताच्या अंदमान निकोबार बेटांमध्ये असणाऱ्या भाषा. या प्रकारे 5 गट किंवा 5 समूह आपल्या भारतीय भाषांचे करण्यात आलेले आहेत. आपला सगळ्यात मोठा जो गट आहे तो म्हणजे इंडो युरोपियन भाषा किंवा इंडो आर्यन भाषा. या गटामध्ये सगळ्यात जास्त भाषा आहेत आणि सगळ्यात जास्त बोलली जाणारी जी मोठी भाषा आहे ती म्हणजे हिंदी. ती म्हणजे मित्रांनो आपली हिंदी भाषा या ठिकाणी आहे. आणि सगळ्यात प्राचीन भाषा जर बघितली आपण, प्राचीन भाषा, तर प्राचीन भाषा आहे संस्कृत. लक्षात घ्या संस्कृत. सॉरी, संस्कृत ही म्हणजे मित्रांनो बघा आपली भाषा जी आहे प्राचीन. फक्त या गटाबद्दल आपण बोलत आहोत. इंडो युरोपियन भाषा समूहातली भाषा हिंदी. हिंदी सगळ्यात जास्त बोलली जाणारी आणि संस्कृती प्राचीन भाषा. या गटामध्ये पूर्ण भारतामध्ये तमिळ भाषा आपली प्राचीन आहे. आणि जो आपला द्रविडियन गट समूह आहे, या द्रविडियन गटामध्ये आपली जी भाषा आहे सगळ्यात जास्त बोलली जाणारी तेलुगू. तेलुगू भाषा सगळ्यात जास्त बोलली जाते. आणि प्राचीन बघितली तर तमिळ भाषा मित्रांनो प्राचीन आहे. तमिळ आपली प्राचीन भाषा आहे. आणि आपल्या भारतातच सुद्धा तमिळ सगळ्यात जास्त प्राचीन भाषा मानली जाते तमिळ. आपण हे काल मित्रांनो शिकलेलो आहोत. भारतातील सगळ्यात प्राचीन भाषा म्हणजे आपली तमिळ भाषा. आणि या गटातील पण ती प्राचीनच असणार आहे. सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा द्रविडियन गटामध्ये तेलुगू भाषा आहे. आणि आपला इंडो युरोपियन गटामध्ये हिंदी भाषा सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. तर अशा प्रकारे आपले जे भारतीय भाषा समूह मित्रांनो आहेत ते 5 प्रकारे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. 2 प्रमुख आणि हे इतर 3 असे एकूण 5 गट, 5 समूह. ओके मित्रांनो, क्लिअर असेल सगळ्यांना, नक्कीच लक्षात आलं असेल. आपल्या भारतीय भाषा समूह समजले असतील तर व्हिडिओला पटापट लाईक करा आणि शेअर करा. आणि आपले जे मित्रांनो काही विचार असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवत चला. तर बघा थोडक्यात आपण जे आता मी तुम्हाला समजून दिलेली गोष्टी आहेत म्हणजे आपल्या भाषा समूहाबद्दलच्या, त्या आपण या ठिकाणी आता क्लिअर करून घेऊया. पहिला आहे आपला इंडो आर्यन किंवा इंडो युरोपियन भाषा समूह. तर त्याबद्दल माहिती मित्रांनो बघूया. हा भारतातील सर्वात मोठा समूह आहे, सर्वात मोठा भाषा समूह. यामध्ये मुख्यतः बघा संस्कृत, हिंदी, मराठी, पाली, गुजराती, बंगाली, उर्दू, नेपाळी, काश्मीरी, डोंगरी, पंजाबी, सिंधी, उडिया, आसामी, मैथिली, भोजपुरी, मारवाडी, गडवाली, कोकणी या भाषा या गटामध्ये येतात. आपल्याला याचे संबंधित प्रश्न येतो बघा. पुढील पैकी कोणती भाषा आहे इंडो युरोपियन गटातील नाही? इंडो युरोपियन गटातील नसणारी भाषा किंवा इंडो आर्यन गटात नसणारी भाषा पुढील पैकी कोणती, असा आपल्याला प्रश्न येतो. खाली 4 भाषा दिलेल्या असतात. साधारणपणे आपल्याला बघा संस्कृत, हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली याच्या आपल्या जास्त करून माहितीतल्या भाषा आहेत त्या दिलेल्या असतात. पण याच्यातून भाषा सुद्धा आलेली येऊ शकते म्हणून आपण हे लक्षात घ्यायचं आहे. या भाषांचा समावेश आपल्या इंडो आर्यन गटामध्ये होतो. यामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी म्हणजे हिंदी भाषा, सर्वाधिक बोलली जाणारी हिंदी भाषा आणि सर्वात प्राचीन म्हणजे संस्कृत भाषा. उत्तर भारतीय भाषांचा समावेश यामध्ये होतो, आपण बघितलं. दुसरा समूह म्हणजे मित्रांनो आपला द्रविडियन भाषा समूह. द्रविडियन भाषा समूहामध्ये जे आपले दक्षिण भारतातील राज्य आहेत त्यांच्या भाषा म्हणजे बघा तमिळ एक प्राचीन महत्वाची भाषा या गटामध्ये आहे. कर्नाटकातली कन्नड, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये असणारी तेलुगू, केरळातली मल्याळम या ज्या मित्रांनो आपल्या भाषा आहेत या भाषांचा समावेश होतो द्रविडियन गटामध्ये. आणि यामध्ये सगळ्यात प्राचीन भाषा म्हणजे आपली तमिळ भाषा प्राचीन आहे. तर सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे तेलुगू भाषा, जास्त बोलली जाणारी.
या गटामध्ये जास्त बोलली जाणारी भाषा तेलुगू. घेतले आपण. या द्रविडियन भाषा गटामध्ये इतर भाषात बघा अजून तुलू, गोंडी आणि कुडुक या सुद्धा भाषा या द्रविडियन गटामध्ये मित्रांनो येतात. बघूया पुढचा समूह ॲस्ट्रो एशियाटिक समूह किंवा ऑस्ट्रिक भाषा गट किंवा ऑस्ट्रिक समूह. ऑस्ट्रिक भाषा समूह मित्रांनो समजून घेऊया. हा जो समूह आहे प्रामुख्याने बघा झारखंड, छत्तीसगड, ओडिसा, आसामचा काही भाग आणि पश्चिम बंगाल या भागामध्ये असणाऱ्या भाषांचा हा समूह आहे. या समूहामध्ये संताळी ही मोठी भाषा आहे. या ठिकाणी या समूहातली संताळीच मोठी भाषा आहे. मुंडारी, खडिया, सावरा, हो या भाषांचा समावेश, अनुसार भाषांचा समावेश हा आपला ऑस्ट्रिक भाषा गटामध्ये किंवा ऑस्ट्रिक भाषा समूहामध्ये आपला होत असतो. याबद्दल तर काही जास्त प्रश्न आपल्याला विचारले जात नाही. पण हे मित्रांनो बघा भाषा शिकत असताना त्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणून आपण त्यांना या ठिकाणी समजून घेत आहोत. आपल्या याच्याशी संबंधित जे क्वेश्चन आहेत पुढच्या आपलं जे पुढचं लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपण भाषा घटकाशी संबंधित प्रश्न आणि त्यांची प्रॅक्टिस घेणार आहोत. तर पुढचा गट बघूया चीनी तिबेटी भाषा समूह, याला नागा भाषा समूह सुद्धा म्हणतात. यामध्ये बहुतांश भाग जो आहे तो उत्तर पूर्व भारतातील म्हणजे आपला जो 7 सिस्टर स्टेटचा जो भाग आहे त्या भागातला भाषा ज्या आहेत त्या या गटामध्ये येतात. त्यामध्ये बघा अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा आणि आसाम आपले 7 सिस्टर स्टेट जे आहेत त्यांच्या भाषा मित्रांनो या गटामध्ये येतात. आणि या गटामध्ये बघा नागा, मिझो, मार, मणिपुरी, तांगखुल, खासी, जंबा, दफला, बोडो, तिबेटी या प्रकारच्या भाषा या गटामध्ये आहेत. या ठिकाणी त्या बोलल्या जातात. हा होता मित्रांनो आपला चौथा भाषा समूह. जाऊया आपल्या 5व्या भाषा समूहाकडे, तो म्हणजे अंदमानी भाषा. अंदमानी भाषा समूह हा आताचा सर्वात लहान गट तर आहेच आणि नवीन असा भाषा समूह आहे. लहान समूह आहे आणि नवीन भाषा समूह आहे. याचा जो शोध आहे प्राध्यापिका अन्विता अंबी यांनी या भाषा समूहाचा शोध घेतला. यामध्ये बघा त्या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या अंदमान निकोबार बेटावर बोलल्या जाणाऱ्या भाषा त्यामध्ये अंदमानी भाषा, ग्रेट अंदमानी भाषा, ओंगे भाषा आणि जारवा भाषा या भाषांचा समावेश हा आपला अंदमानी भाषा समूहामध्ये मित्रांनो होत असतो. म्हणजे बघा आपण आतापर्यंत मित्रांनो बघितलं की आपल्या ज्या भारतीय भाषा आहेत त्या प्रमुख 2 समूहामध्ये आहेत. आपला पहिला गट आहे इंडो आर्यन किंवा इंडो युरोपियन आणि दुसरा जो गट आहे तो म्हणजे आपल्या दक्षिणेकडच्या द्रविडियन भाषा. तर 2 प्रमुख समूह आहेत. परंतु इतर 3 जे समूह आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. ओके मित्रांनो, इथपर्यंत आपण आपले जे भारतीय भाषांचा समूह आहे किंवा गट आहेत ते आपण क्लिअर केले 5. आता जाऊया आपण आपल्या मराठी भाषेकडे. तोपर्यंत मित्रांनो जरा पटापट लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. चला उत्पत्तीकडे जाऊया, आपल्या मराठी भाषेच्या उत्पत्तीकडे जाऊया. त्याच्या आधी मित्रांनो पटापट व्हिडिओला लाईक करून शेअर करून द्या. तर बघा आपण जी मराठी भाषा आज बोलत आहोत ही भाषा जगातील 10व्या क्रमांकाची भाषा आहे बोलली जाणारी आणि आपल्या भारतातील ही 3ऱ्या क्रमांकाची भाषा मित्रांनो आहे जी आपण बोलत आहोत. जी आपण आज बोलत आहोत ही भाषा जवळपास मित्रांनो बघा 2500 वर्षापूर्वीची आहे. आपलं जी अभिजात भाषा समिती होती, प्राध्यापक रंगनाथ पठारे समिती, त्या समितीच्या अहवालानुसार आपली मराठी भाषा ही 2500 वर्षापूर्वीची आहे. एवढी जुनी आपली भाषा मित्रांनो आहे. आणि आपण जी बोलत आहोत ती आज म्हणजे इसवी सनाच्या 8व्या शतकापासूनची जी भाषा आहे त्या प्रकारची भाषा आपण आज मित्रांनो बोलत आहोत. तर बघूया आपल्या भाषेची उत्पत्ती आणि या भाषेचा आपला इतिहास. आपल्या मराठी भाषेची मित्रांनो जी जननी आहे ती म्हणजे संस्कृत भाषा. जननी म्हणजे मित्रांनो आई आणि जनक म्हणजे पिता, बरोबर. त्या गोष्टी लक्षात असू द्या. आपल्या मराठी भाषेची जी उत्पत्ती आहे किंवा जननी आहे ती म्हणजे संस्कृत. आणि बऱ्याच वेळेस आपल्या संस्कृत आणि प्राकृत अशा दोघही भाषा दिलेल्या असतात. ते दोघही भाषा लक्षात घ्या. संस्कृत आणि प्राकृत
यांच्यापासून आपली मराठी भाषेची उत्पत्ती मित्रांनो झालेली आहे. हा आलंय बघा, आपण घेतलं जननी संस्कृत आहे आणि जी उत्पत्ती आहे ती संस्कृत व प्राकृत या भाषांपासून झाली. बघा मित्रांनो, जी संस्कृत आहे ती प्राचीन काळापासून आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे ग्रंथलेखनामध्ये. आज जसं आपण प्रमाण भाषा वापरतो, आपली प्रमाण भाषा जी आहे ती म्हणजे मराठी. आपण प्रमाण भाषा वापरतो. मराठी आपली प्रमाण भाषा आणि आपली बोली जी भाषा आहे, आपल्या व्यवहाराची भाषा आणि बोली भाषा याच्यामध्ये आणि प्रमाण भाषेमध्ये आपल्याला फरक जाणवतो. तर तो जो फरक आहे त्याच्यातूनच बघा, प्राचीन काळामध्ये संस्कृत जरी प्राचीनपासून आहे भाषा, तर ती भाषा जी आहे संस्कृत, तिचा वापर सर्वच काही जण बोलण्यामध्ये करत नसतील. तर बोलत नसल्यामुळे जी बोली भाषा आहे संस्कृतच्या वेळेस प्राचीन काळामध्ये, तिच्यात जो काही बदल घडत गेला त्याच्यापासून उत्पत्ती झाली आपली मराठी भाषेची. हा बदल कशा प्रकारे घडला बघा, तिचा जो उत्पत्तीचा प्रवास आहे तो लक्षात घेऊया. मराठी भाषेच्या उत्पत्तीचा प्रवास म्हणजे संस्कृत होती. सर्वसामान्यांना थोडी संस्कृत मित्रांनो कधी जमली का कधी समजली. तर संस्कृत ही भाषा ही प्राचीन काळात जी काही आहे किंवा आजही जी आहे ही ग्रंथ संपदेसाठी वापरलेली भाषा आहे किंवा ती प्रमाण भाषा त्यावेळेची होती. मग हिच्यामध्ये बदल घडून किंवा जे काही बोलण्याचे शब्द आहेत बोलण्यात बदल घडून तिच्यात निर्माण झाली प्राकृत भाषा. या प्राकृत भाषेमध्ये बघा, प्राकृत भाषेमध्ये वेगवेगळ्या विभागानुसार वेगवेगळी प्राकृत भाषा होती. तशी आपली महाराष्ट्राची महाराष्ट्रीय प्राकृत आपण या ठिकाणी घेतलं जाईल. संस्कृतची बघा, संस्कृत पासून झाली आपली प्राकृत भाषा आणि प्राकृत पासून आपल्याला मिळते आपली महाराष्ट्रीय प्राकृत. प्राकृत आणि संस्कृत पासून मित्रांनो आपली जी मराठी मिळते ती कशी मिळते बघा. जी संस्कृत आहे ती म्हणजे प्रमाण भाषा आणि प्रमाण भाषेचा वापर सगळ्याच ठिकाणी होतो असं नाहीये. बोलण्यामध्ये वगैरे वापरण्यामध्ये जो वापर वाढत गेला त्यात काही देशी शब्द बघा, आता आपण जर बघितलं तर आर्य हे युरोपातून आले, मग त्यांच्यासोबत येणारी भाषा संस्कृत किंवा त्यांची भाषा ती संस्कृत या प्रकारे मानलं जातं. मग या संस्कृत भाषेमध्ये आपले जे देशी शब्द आहेत त्यांचा आणि संस्कृतचा वापर होऊन प्राकृत भाषेकडे आलो आपण. आपल्या महाराष्ट्राची महाराष्ट्रीय प्राकृत आणि काही शब्दांमध्ये अपभ्रंश होऊन बघा बरेच शब्द जसे तसे न वापरता बोलताना थोडासा बदल होत जातो, हळूहळू कालानुक्रमे बदल होत जातो आणि शब्दांचं अपभ्रंश होतं. मग या महाराष्ट्रीय प्राकृतचं अपभ्रंश झालं, मग ती प्राकृत तयार झाली, अपभ्रंश प्राकृत, आणि त्यापासून पुढे आपल्याला आजची मराठी भाषा हे मित्रांनो मिळते बघा. मराठी भाषेची जी उत्पत्ती आहे त्यामध्ये संस्कृत पासून आपण आज पोहोचलो आहोत आपल्या मराठी भाषेकडे. आपण बघतो आपली जी ज्ञानेश्वरी आहे, भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरांनी लिहिलेली, ती प्राकृत भाषेमध्ये म्हणजे त्यावेळची ती मराठी, तेव्हा मराठीचा जो कालखंड आहे त्यानुसार त्यावेळेस ती प्राकृत भाषा जी आहे ती त्यावेळेस त्या प्रकारे मराठी होती. आज आपल्याला ती वाचताना कधी कधी असं वाटतं बरेच आपण म्हणतो ही का संस्कृत आहे, पण त्यांनी ती प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली आहे आणि पुढे मग ती आता आपली आजची मराठी भाषा ही तयार झालेली आहे. म्हणजे या प्रकारे आपली भाषेची ही उत्पत्ती मित्रांनो झालेली आहे. आपला जो आजचा मराठी शब्द आहे बघा, उच्चार भ्रमाचा प्रवास कसा झालेला आहे. मग ज्या प्रकारे भाषांमध्ये हा बदल घडत गेला, मग उच्चार सुद्धा बदलत गेले असतील की नाही. हा जो अपभ्रंश होत गेला मग तसे उच्चारही बदलत गेले. आज आपण जो मराठी शब्द बघतो हा आज जसा आहे तसा पूर्वीपासून नव्हता. मग त्यात कशा प्रकारे बदल घडत गेला बघूया. बघा, आधी शब्द होता आपला महारट्टी, त्याचा तयार झाला मरहट्टी. बघा इथे डी आहे, महारड्डी, मरहट्टी, मराठी. बघा मराठी टी आला, नंतर मग आपला आज तयार झाला मराठी. आज आपली तयार झालेली आहे मराठी. जे या प्रकारे शब्दांमध्ये उच्चारांमध्ये भ्रम होत गेला किंवा बदल होत गेला, हा अपभ्रंश होत गेला शब्दांचा, आणि आजची आपली ही मराठी भाषा या प्रकारे तयार झालेली आहे. म्हणजे मित्रांनो, मराठी जो शब्द आपण आज वापरत आहोत हा आधी पण होता, परंतु याच्यात अशा प्रकारे बदल घडत घडत आज हा या प्रकारे मराठी आपण वापरतोय. तर या प्रकारे बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी बघितलं की आपली मराठी जी मातृभाषा आहे, आपली जी भाषा आहे, त्या भाषेची उत्पत्ती कशा प्रकारे झाली लक्षात आलं असेल सगळ्यांना. आणि सगळ्यांनी नक्कीच मित्रांनो व्हिडिओला लाईकही केले असेल आणि शेअरही केले असेल. तसंच मित्रांनो बघा, तुम्ही आपलं संदीप सर अकॅडमी नावाने जे ऍप आहे, ऍप्लिकेशन आहे, प्ले स्टोरला जाऊन संदीप सर अकॅडमी आपलं ऍप्लिकेशन मित्रांनो नक्कीच सगळ्यांनी डाउनलोड करा.
तसंच स्टडी विथ संदीप सर हे ऍप्लिकेशन मित्रांनो डाउनलोड करायचं आहे आपलं प्ले स्टोअरला जाऊन. तर मित्रांनो चला जाऊया आपल्या पुढच्या मुद्द्याकडे. आता आपण बघूया आपल्या मराठी भाषेचा इतिहास. आता मराठी भाषेचा इतिहास बघत असताना म्हणजे बघा इतिहास म्हणजे काय असतो मित्रांनो, कालानुक्रम मागच्या कालखंडापासून आजपर्यंत अनेक गोष्टी ज्या घडत गेल्या त्यानुसार आपला इतिहास असतो. आता आपण बघतोय मराठी भाषेचा इतिहास म्हणजे प्राचीन काळापासून तर आजच्या काळापर्यंत असणारी आपली मराठी ही कशा प्रकारे होती ते आपण बघूया तिचा कालानुक्रम. तर यामध्ये बघा आपण 7 महत्वाचे टप्पे या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यातला आपला पहिला आहे बघा आद्यकालीन मराठी. आपली आद्यकालीन मराठी म्हणजे मित्रांनो इसवी सन 1250च्या आधीची जे आपला आजचा कालखंड आहे त्याच्यापासून म्हणजे बघा 1250 इसवी सनाच्या आधीची जी मराठी आहे ती आद्यकालीन मराठीमध्ये येते. त्यामध्ये आपल्याला सातवाहन राजांचा कालखंड महत्वपूर्ण ठरतो. सातवाहन राजांचा जो मित्रांनो कालखंड आहे तो सातवाहनांची जी हे राजघराणं मित्रांनो कुठलं होतं तर प्रतिष्ठान या ठिकाणचं असणार मित्रांनो राजघराणं आहे. म्हणजे आजचं पैठण हे सातवाहन राजघराण्यामध्ये आपली जी प्रशासनामध्ये वापर मराठी भाषेचा प्रशासनामध्ये वापर मित्रांनो केला सातवाहनांनी सगळ्यात आधी. त्यानंतर बघा यादवकालीन मराठी हा दुसरा कालानुक्रम मध्ये आपला दुसरा भाग येतो पुढे 1250 ते 1350 चा जो कालखंड आहे हा यादव काळ. मग यादव मित्रांनो कुठले तर देवगिरीचे यादव व देवगिरीचे यादव. देवगिरी म्हणजे मित्रांनो आजचा आपला दौलताबाद किल्ला या ठिकाणी असणारे देवगिरीचे यादव. तर यांच्यामध्ये बघा यांचा जो कालखंड आहे यादवांबद्दल जर मित्रांनो लक्षात घेतलं तर यादवांनी मराठी भाषेला राजभाषेचा प्रथम दर्जा दिला. बघा जे 1250 ते 1350 या कालखंडामध्ये यादवांच्या काळामध्ये आपली मराठी भाषा हिला मित्रांनो राजभाषेचा दर्जा मिळाला होता. या भाषेला आपला राजभाषा म्हणून दर्जा प्राप्त झाला होता यादवांच्या काळामध्ये. त्यानंतर पुढे 1350 ते 1600 हा जो कालखंड आहे हा कालखंड मित्रांनो आहे बहामनीकालीन मराठी कालखंड. बहामनी राज्यांच्या काळातला मराठी कालखंड. या कालखंडामध्ये आपल्याला जे आज प्राचीन ग्रंथ मिळतात ते या काळातले मित्रांनो आहेत बाकी बरेच ग्रंथ. आणि आपला जो आद्य ग्रंथ आहे गाथा सप्तशती तो मित्रांनो आहे आपला सातवाहन कालखंडातला. त्यानंतर आपला पुढचा भाग आहे शिवकालीन मराठी. छत्रपती शिवरायांचा कालखंड 1600 ते 1700 या कालखंडातली मराठी. या कालखंडामध्ये छत्रपती शिवरायांनी मित्रांनो मराठी भाषेचा जो राज्यकोश आहे राज्याचे म्हणजे राजकीय भाषेमध्ये वापरले जाणारे जे शब्द आहेत त्यांचा शब्दकोश बनवून घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यानंतर पुढे 1700 ते 1818 पेशवे समाप्त होईपर्यंत 1818 पर्यंत हा पेशवेकालीन मराठीचा कालखंड येतो. यामध्ये आपण ठीक आहे जाऊ द्या मराठी कालीन हा पेशवेकालीन मराठीचा कालखंड. नंतर ब्रिटिश कालखंड जे 1818 पासून तर भारत स्वतंत्र होईपर्यंत 1947 पर्यंतचा जो कालखंड आहे तो ब्रिटिश कालीन मराठीचा कालखंड. बघा याच्या आधी आपला जो मध्ये बराच भाग आहे या कालखंडातले थोडेफार पुस्तक आपल्याकडे प्रमाणात उपलब्ध होते. ते आपल्याला प्राचीन काळापासून गाथा सप्तशती पुस्तकापासून आजपर्यंत हा डाटा आपल्याकडे बराच उपलब्ध होत होता जो आपल्याला प्राध्यापक रंगनाथ पठारे जी आपली कमिटी होती अभिजात भाषेची समिती होती त्या समितीमध्ये मित्रांनो याच्या बरेच आपल्याला गोष्टी पाहायला मिळाल्या. तर ब्रिटिश कालखंडामध्ये आपलं जे मराठी आहे तिच्याशी संबंधित आपल्याला व्याकरण वगैरे जे भाषेचे पुस्तक आहेत ते इथून आपल्याला सुरुवात पाहायला मिळाली. ब्रिटिश कालखंडामध्ये जे आपलं मराठा ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज जे पुस्तक आहे मित्रांनो ते ब्रिटिशांनी लिहिलं. आधी मराठी व्याकरणाचं सगळ्यात पहिलं पुस्तक इंग्लिशमध्ये लिहिलं मराठ्यांनी लिहिलं. नंतर मग आपले मराठी भाषेतले हळूहळू पुस्तकं यायला लागले. तसं आपण डिटेलमध्ये आधीच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे याबद्दल ते आधीचे लेक्चर मित्रांनो तुम्ही नक्कीच अभ्यासा. आणि भारत स्वातंत्र्यानंतर बघा स्वातंत्र्योत्तर मराठी 1947च्या नंतरची मराठी हा एक याच्यामध्ये आपल्याला कालानुक्रमानुसार भाग बघावा लागतो. मग आता स्वातंत्र्यानंतर किंवा इंग्रज काळापासूनच अनेक मराठी लेखक आज आपल्याकडे आहेत आणि अनेक पुस्तकं मोठ्या प्रमाणात साहित्य आज आपल्याकडे मराठी भाषेचं उपलब्ध आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला हा मराठी भाषेचा कालानुक्रम आहे. मराठी भाषेची उत्पत्ती कशी झाली तिचा कालानुक्रम
या ठिकाणी मित्रांनो आपण थोडक्यात अभ्यासला. ज्या गोष्टी आपण बघितल्या त्यातल्या थोडक्यात काही गोष्टी बघून घेऊया. प्रतिष्ठानका पैठण या ठिकाणी असणारे जे सातवाहन साम्राज्य होतं, तर या सातवाहन साम्राज्याने प्रशासनात सर्वप्रथम मराठी भाषा वापरली. नंतर यादव साम्राज्य, दौलताबाद म्हणजे देवगिरी या ठिकाणचं असणार आपलं जे यादव साम्राज्य आहे, या यादव साम्राज्याने मराठी भाषेला प्रथम राजभाषेचा दर्जा दिला. तर बघा आपला जो राजभाषा दिवस आहे मित्रांनो आपण आज साजरा करतो, तर तो यानुसार नाहीये. तर ज्यावेळेस आपलं महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1 मे 1960, तर त्या दिवसापासून तेव्हापासून आपला 1 मे जो दिवस आहे तो आपण राजभाषा दिवस म्हणून साजरा करतो. मराठी राजभाषा दिवस आपला 1 मे असतो. बघा त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये मराठी भाषेसाठी सर्वप्रथम राज्य व्यवहार कोश बनवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी बघा रघुनाथ पंडितराव किंवा रघुनाथ पंडित यांना मित्रांनो राज्य व्यवहार कोश बनवायला लावला. या कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर मुघल काळामध्ये फारसी भाषेचं मित्रांनो जास्त महत्व होतं. जास्त वापर फारसी भाषेचा होता आणि या फारसी भाषेचा प्रभाव कमी करण्यासाठी किंवा आता फारसी भाषा म्हणजे मुघलांचं राज्य आहे, राज्य नाही तर त्यांचं साम्राज्य होतं. जवळपास पूर्ण भारत त्यांच्या आधिपत्याखालीच होता असं म्हणता येईल. तर त्यावेळेस स्वराज्य स्थापन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आधी आपली भाषा निर्माण केली, म्हणजे आपल्या भाषेला महत्व आलं पाहिजे. पण बघा जे फारसी शब्द असतील किंवा जे राज्यव्यवहारातले शब्द आहेत ते आपल्याला मराठीत पाहिजे. मराठीत राज्यव्यवहार कोश बनवून घेतला आणि काही शब्द बघा राज्यव्यवहार कोश बनवताना फारसी शब्दांना संस्कृत शब्द वापरले. फारसी शब्दांना संस्कृत शब्दांची योजना करायला लावली रघुनाथराव यांना. जे बघा आपलं स्वराज्य तर आहेच, मग आपली भाषा सुद्धा तेवढीच महत्वपूर्ण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवली. या गोष्टी लक्षात घ्या. आणि आजची जी आपली मराठी मित्रांनो तिची सुरुवात जी 8व्या शतकापासून झालेली असावी असं तज्ञांचं मत आहे. आणि आपल्या भाषेचं सुमारे वय 2500 वर्ष इतकं मित्रांनो आज आहे. ओके, तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला आपलं आजचं सेशन महत्वपूर्ण ठरत असेल. ज्या विद्यार्थ्यांना हे तुम्हाला महत्वपूर्ण ठरणार असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. सगळ्यांनी नका करू. तर आता बघा आपण बघितलं उत्पत्ती कशा प्रकारे झाली मराठी भाषेची, मराठी भाषा कशा प्रकारे निर्माण झाली, संस्कृत पासून आपण कशा प्रकारे मराठीपर्यंत पोहोचलो. त्यानंतर आपण बघितलं की कालखंड कशा प्रकारे वापर होत गेला, कोणत्या कोणत्या कालखंडात वापर झाला. आणि मग जे आपण कालखंड बघितले ती भाषा जे प्राचीन असल्याचे पुरावे जे आहेत, जे आपण आपली जी कमिटी होती, जी समिती आहे आपली प्राध्यापक रंगनाथ पठारे समिती, त्यांनी जे काही पुरावे सादर केले अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी, आणि तो प्राप्तही झाला आपल्याला. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला 3 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून. तर मग दोन महत्वाचे पुरावे आहेत आपल्याकडे, प्राचीन शिलालेख आणि प्राचीन ग्रंथ. प्राचीन शिलालेख आणि प्राचीन ग्रंथ हे महत्वपूर्ण आपल्याला आहेत. त्यांच्या ते पुरावे असल्यामुळे आपण आज आपल्या भाषेला दर्जा प्राप्त करू शकलो. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला जो पुरावा मित्रांनो आहे तो म्हणजे नाणेघाटाचा शिलालेख. नाणेघाटाचा शिलालेख आपले जे मित्रांनो प्राध्यापक रंगनाथ पठारे समिती होती, त्या समितीनुसार जो प्राचीन शिलालेख आपल्याला आतापर्यंत मिळालेला आहे त्यातला सगळ्यात प्राचीन पहिला शिलालेख आहे तो म्हणजे नाणेघाटाचा शिलालेख. आपल्या जे मागच्या परीक्षा होत्या त्यामध्ये जे काही थोड्याफार गोष्टी आल्या तेव्हा मित्रांनो बघा आपलं कर्नाटकातील जो श्रवणबेळगोळचा शिलालेख आहे तो प्राचीन अशा प्रकारचं आधी जी संकल्पना होती बऱ्याच ठिकाणी तीच राहिलेली आहे, पण आता बदलावा लागणार आहे. तो म्हणजे नाणेघाटाचा आपला जो शिलालेख आहे हा आपला पहिला शिलालेख आहे, हे लक्षात घ्या. हा शिलालेख इसवी सन पूर्व 2 ते पहिलं शतक बघा, दुसरं ते पहिलं शतक इसवी सन पूर्वचं तेव्हाचा शिलालेख मित्रांनो आहे. हा जो नाणेघाटातील मित्रांनो शिलालेख आहे हा इसवी सन पूर्व 2ऱ्या ते पहिल्या शतकातला असला पाहिजे, त्या प्रकारे हा शिलालेख आपल्याला मिळालेला आहे. आणि हा ब्राह्मी लिपीमध्ये असणारा शिलालेख मित्रांनो. काय झालं ठीक आहे.
तर बघा आपलं पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ असणारा मित्रांनो नाणेघाटामध्ये असणारा हा शिलालेख आहे. इसवी सन पूर्व 2रं ते 1लं शतक त्या काळातला आपला शिलालेख आहे. हा आद्य शिलालेख आपला मानला जाणार आहे, हे लक्षात घ्या. आणि हा जो शिलालेख आहे हा ब्राह्मी लिपीमध्ये मित्रांनो लिहिलेला आहे. त्यानंतर आपला दुसरा शिलालेख आहे श्रवण बेळगोळचा शिलालेख. हा जो शिलालेख आहे इसवी सन 983 अंदाजित हा कालखंड आपल्याला मिळतो, त्यावेळेचा असला पाहिजे असं मानलं जातं. आणि हा जो शिलालेख आहे हा मित्रांनो कुठे आहे तर कर्नाटकात असणारा हा शिलालेख आहे. श्रवण बेळगोळ या ठिकाणी असणारा हा शिलालेख कोमटेश्वराच्या पुतळ्याजवळ बघा, बाहुबलीच्या पुतळ्याजवळ असणारा जो शिलालेख आपल्याला मिळालेला आहे श्रवण बेळगोळचा शिलालेख, हा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. हा दुसरा शिलालेख आहे. पहिला शिलालेख आपल्याला मिळतो नाणेघाटाचा शिलालेख आणि दुसरा शिलालेख मिळतो तो म्हणजे श्रवण बेळगोळचा शिलालेख. आता आपल्याला प्रश्नानुसार एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तिसरा शिलालेख मित्रांनो आपल्याला मिळतो अक्षीचा शिलालेख. तिसरा शिलालेख आहे अक्षीचा शिलालेख. हा इसवी सन 1012चा शिलालेख आपल्याला आहे. तो म्हणजे अक्षी या ठिकाणी मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग जवळ असणारे ठिकाण आहे अक्षी, या ठिकाणचा हा शिलालेख आहे. का डॉक्टर शंभू तुळपुळे, हा जो शिलालेख मिळाला मित्रांनो डॉक्टर बघून घेऊया. पुढे यांनी शिलालेखाचा मित्रांनो शोध घेतलेला आहे, यांना हा शिलालेख मिळाला. पुढचा चौथा शिलालेख म्हणजे कुडलचा शिलालेख. सोलापूर जिल्ह्यातील कुडल या ठिकाणी हा शिलालेख मिळालेला आहे. तो शिलालेख मित्रांनो आहे 1018 या कालखंडातला, या वेळेचा. असे प्राचीन 4 शिलालेख मित्रांनो महत्वपूर्ण आहेत, जे आपली जी मराठी भाषा आहे ती प्राचीन असल्याचे पुरावे आहेत. ते भाषेची प्राचीनता या ठिकाणी दर्शवतात. त्यानंतर आपले काही महत्वाचे ग्रंथ आहेत, प्राचीन ग्रंथ बघून घेऊया. आनंद कुंभार यांनी शोध घेतला याचा बघा. कुडलचा जो शिलालेख आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात असणारा कुडल या ठिकाणी असणारा शिलालेख आनंद कुंभार यांनी हा शोधला. अक्षीचा शिलालेख डॉक्टर शंगो तुळपुळे यांनी शोधला. तर हे प्राचीन शिलालेख आहेत जे आपल्याला मराठी भाषेची प्राचीनता दाखवतात. तसंच महत्वाचे आपले मित्रांनो ग्रंथ आहेत, प्राचीन ग्रंथ. त्यामध्ये आपला पहिला ग्रंथ आहे बघा गाथा सप्तशती, किंवा याला गाथा सप्तसई सुद्धा आपला संस्कृत नाव आहे गाथा सप्तसई. तर हा ग्रंथ ज्ञात ग्रंथांपैकी आद्य ग्रंथ मानला जातो बघा. आद्य ग्रंथ बद्दल बऱ्याच वेळेस प्रश्नामध्ये कन्फ्युजन आपल्याला मागच्या प्रश्नामध्ये मिळालेला आहे. तर आद्य ग्रंथ आता जो आहे आपला तो लक्षात घ्या गाथा सप्तशती. हा जवळपास 2000 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे बघा. आपण बघितलं सातवाहन कालखंडामध्ये सातवाहन साम्राज्यातील राजा हाल या राजाने हा ग्रंथ मित्रांनो करून ठेवलेला आहे, त्याची रचना केलेली आहे. या ग्रंथामध्ये तत्कालीन ग्रामीण जीवनाचं वर्णन आपल्याला केलेलं आढळतं. गाथा सप्तशती हा ग्रंथ सातवाहन साम्राज्यातील राजा हाल यांची ही रचना आहे. हा आपला मराठीतील आद्य ग्रंथ आहे, प्राचीन ग्रंथ आहे, जवळपास 2000 वर्षापूर्वीचा आपला हा ग्रंथ आहे. त्यानंतर बघा विवेक सिंधू हा ग्रंथ, याच्याबद्दल आपल्याला प्रश्न येतात. हा इसवी सन 1188 मध्ये मुकुंदराज यांनी रचलेला हा ग्रंथ आहे. हा काव्य ग्रंथ मित्रांनो याला बरेच वेळेस आद्य ग्रंथ मानलं गेलं, आद्य काव्य ग्रंथ मानलं गेलं. पण याच्या आधी आता आपला हा लक्षात घ्यायचा आहे गाथा सप्तशती. आणि तसंच महत्वपूर्ण असणारा एक ग्रंथ म्हणजे लीळाचरित्र. लीळाचरित्र हा जो मित्रांनो ग्रंथ आहे हा आपल्या मराठीतील पहिला गद्य चरित्र ग्रंथ आहे. या ग्रंथाला विशेष मित्रांनो महत्व आहे.
हा ग्रंथ कोणी लिहिला बघा? महेंद्र भास उर्फ माईम भट यांनी हा ग्रंथ रचलेला आहे. हा चरित्र ग्रंथ आहे. चरित्र ग्रंथ म्हणजे मित्रांनो जे हा ग्रंथ कधी लिहिला बघा? 1283च्या जवळपासचा हा आसपास संकलित केलेला ग्रंथ आहे. तर बघा या प्रमुख आपण 3 ग्रंथ या ठिकाणी बघितले. तसंच आपलं लक्षात घ्या भावार्थ दीपिका किंवा तिला ज्ञानेश्वरी म्हटलं जातं. मग भावार्थ दीपिकेला ज्ञानेश्वरी म्हटलं मित्रांनो संत एकनाथ महाराजांनी. हे लक्षात घ्या. तो पण आपला महत्त्वपूर्ण असा ग्रंथ आहे. पण हे 3 ग्रंथांबद्दल आपल्याला बऱ्याच वेळेस विचारलं जातं. बघा लीळा चरित्र ग्रंथामध्ये चरित्र मित्रांनो जे आहे ते आहे कोणाचं आहे बघा लक्षात घ्या नाव चक्रधर स्वामी यांचं. मित्रांनो याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या घेतलेल्या आहेत. त्यांचं चरित्र माईम भट यांनी याचा संग्रह केलेला आहे, एकत्रित केलेला आहे, संकलित केलेलं आहे बघा. तर हे आहेत आपले प्राचीन ग्रंथ, मराठीतील प्रारंभीचे ग्रंथ आहेत जे आपली मराठी भाषा प्राचीन असल्याचे पुरावे मित्रांनो या ठिकाणी सादर करतात. आणि आता ते सिद्ध झालंय की मराठी भाषा ही प्राचीन भाषा आहे म्हणून आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा मित्रांनो प्राप्त झालेला आहे. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्या आजच्या सेशनमध्ये आपण बघितलं की आपली जी मराठी भाषा आहे तिची उत्पत्ती कशा प्रकारे झाली. त्याच्या आधी आपण बघितलं की आपल्या ज्या भारतातील भाषा आहेत ते कोणत्या कोणत्या गटात वेगवेगळ्या विभागले जातात. प्रमुख गट 2 आहेत, एकूण गट 5 आहेत. तर ते 5 गटात विभागल्या गेलेल्या आपल्या भारतातील भाषा आणि त्या भाषांमध्ये असणारी आपली जी मराठी भाषा आहे ती मित्रांनो इंडो आर्यन गटामध्ये किंवा इंडो युरोपियन गटामध्ये येणारी आपली मराठी भाषा आहे हे सुद्धा लक्षात घ्या. आपली मराठी भाषा कोणत्या गटात आहे असा पण प्रश्न येऊ शकतो. तर त्यावेळेस ते लक्षात घ्या. आणि इंडो युरोपियन आणि आपला जो इंडो युरोपियन गट आहे मित्रांनो या गटामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे आपली हिंदी भाषा आणि प्राचीन भाषा आहे संस्कृत भाषा. आणि आपल्या पूर्ण भारतातील प्राचीन भाषा जर बघितली ती म्हणजे तमिळ भाषा आहे. कारण आपल्या अभिजात भाषेच्या भाषेमध्ये आपले सगळ्यात पहिले अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळवलेली भाषा आहे आपली तमिळ भाषा आहे. त्यावरून ते सिद्ध होतं. त्यानंतर मित्रांनो आपण बघितलं की आपली जी मराठी भाषा आहे तिची उत्पत्ती कशा प्रकारे झाली. संस्कृत पासून प्राकृत, मराठी आपली महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश प्राकृत आणि मग आपली आजची मराठी भाषा हे आपण मित्रांनो अभ्यासलं. आणि मराठी भाषा प्राचीन असल्याचे जे आपले शिलालेख आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत, त्यांची नावं लक्षात घ्यायची आहेत. पहिला शिलालेख लक्षात घ्यायचा आहे आपला जुन्नर येथील नाणेघाटातील शिलालेख मित्रांनो सगळ्यात पहिला शिलालेख आहे. त्यानंतर प्राचीन पुस्तकांमध्ये 3 आपण घेतले त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण ते आपल्याला लक्षात घ्यायचे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं भाषा या घटकाशी संबंधित आपलं आजचं 3रं लेक्चर मित्रांनो होतं. या आधीची लेक्चर तुम्ही जर अभ्यासली नसतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा. संपूर्ण मराठी व्याकरणाची जी प्लेलिस्ट आहे त्या ठिकाणी मित्रांनो आपले जे लेक्चर्स आहेत ते सगळे अवेलेबल आहेत. ते नक्कीच अभ्यासा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. ओके फ्रेंड्स. आणि आपण पुढच्या सेशनमध्ये आपली जी भाषा जो टॉपिक आपण शिकलेलो आहोत तर त्याची आपण प्रॅक्टिस करून घ्यायला आहोत. भाषा या टॉपिकशी संबंधित आतापर्यंत आपल्याला विचारलेले प्रश्न आपली पोलीस भरती असेल किंवा इतर आपल्या ज्या परीक्षा असतील त्यामध्ये आलेले जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ते आपण प्रॅक्टिस म्हणून मित्रांनो पुढच्या सेशनमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईकही करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. सो फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ऑल द बेस्ट. भेटूया पुढच्या सेशनमध्ये.